राधाकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे वेस्ट पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे, ज्या मंडळींना खरोखर निसर्गरम्य वातावरणात राहायचे आणि घराची साईज मोठी पाहिजे, वेल नोन चांगल्या पद्धतीचा बिल्डर पण पाहिजे आणि जाण्या येण्याचं काय नाही बाबा, जाण्या येण्याचं आमचं ॲडजस्टमेंट होऊ शकतं, अशाच खरं तर या लोकांसाठी एक नवा कोरा अनयूज अनटच असणारा, ज्याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंगही मिळेल बेसमेंटला। तर अशा पद्धतीचा हा खूप मोठा 690 कार्पेट असणारा, खूप सुंदर आणि हवेशीर आणि खूप उजेड असणारा असा एक सुंदर आणि चांगला खरं फ्लॅट आहे। फ्लॅटचं लोकेशन जर आपण विचार केला तर पुराणिक टोकियो बे नावाचं आत्ताच तयार झालेलं विथ OCC असणारं हे प्रोडक्ट असणार आहे। सोसायटी अजून इथे झालेली नाही आहे, बिल्डरच अजून हे करते आणि हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी डेव्हलपरचे ॲडव्हान्स मेंटेनन्स पे केलेला आहे, त्याच्यामुळे तो ॲडव्हान्स मेंटेनन्सही आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये वापरायला बाकी नक्की मिळेल। आणि जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 2026पर्यंत तुम्हाला हे जे मेंटेनन्स आहेत हे मात्र आपल्याला नक्की वापरायला मिळेल। आणि जर विशेष चांगली गोष्ट जर बघितली तर परत जर आपण विचार केला याचा, तर हा वेस्टला बाहेर आहे आणि ईस्टला आतमध्ये असणारा हा फ्लॅट असेल। जर तुम्ही फ्लॅटच्या बाहेर आलात तर हा वेस्टला बाहेर पडताय, आतमध्ये येताना पूर्वेला जात आहात। आणि जर फ्लॅट बघितलं तर ह्या साईडला एक फ्लॅट आहे, इथे एक फ्लॅट आहे आणि समोर एक खरं तर फ्लॅट आहे। तसे बघितलं तर 3 फ्लॅट तुम्हाला ह्या साईडला आहेत आणि 2 फ्लॅट बाकी त्या साईडला असतील। आणि मध्ये जी जागा आहे ह्या 5 फ्लॅटच्या मध्ये, ही एवढी मोठी जागा तुम्हाला मिळेल। इथे एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे आणि इथे टोटल 3 लिफ्ट आहेत। ग्राउंड प्लस तशी बघितली तर जवळजवळ 30-35 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला हायर फ्लोअरलाच हा 2 BHKचा फ्लॅट असेल। फ्लॅटच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता खूप प्रशस्त असा हॉल आहे। जर तुम्ही किचनपासून इथपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हा किती मोठा हॉल आहे। आणि परत हा हॉल असूनही बऱ्याचशा लोकांनी हा जो स्पेस आहे याला जे बाल्कनीमध्ये काही लोकांनी बाल्कनीमध्ये कन्व्हर्ट केलं, काही लोकांनी, किंवा काही लोकांनी त्याला हॉलमध्ये ही जागाही एक्स्ट्रा करून घेतलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही हॉल जर बघितला तर तुम्हाला जाणवेल की तिथून जर इथपर्यंत आपण आलो तर खूप मोठ्या साईजचा असं तुम्हाला हॉल आणि एकदम उजेड ह्या घरामध्ये मात्र खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला नक्की मिळतो। आणि खूप खेळती हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या खिडक्या सगळ्या जर ओपन करून ठेवल्या तर तुम्हाला अशी खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो। ह्या कॉम्प्लेक्स टोकियो बेचं एक चांगलं आहे की आजूबाजूला सगळं निसर्गानं वेढलेला हा प्रोजेक्ट असणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते ज्या मंडळींना निसर्गात, कारण इथं थोडं थंडी वाटतं, म्हणजे ठाणे शहरात राहून जर बघितलं तर तिथं थोडं उद्मरल्यासारखं होतं, पण इथे आलं तर तुम्हाला मोकळं ह्या इकडे आलात तर मोकळं ढाकळं नक्की फील येतं। आणि हे असं मोठं चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जे तुम्ही बघू शकता किती मोठी जागा हा तुम्हाला ह्या किचनमध्ये मात्र नक्की मिळते। राहिला प्रश्न किचनमधनं जर तुम्ही बाहेर बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला भविष्यात येणारं जे स्टेडियम आहे ते स्टेडियम तुम्हाला प्रॉपर दिसतं। त्याच्यानंतर मग हे आनंदनगर किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी प्रॉपर आणि नीटनेटक्या नक्की दिसतात। खूप लोक इकडे ऑलरेडी राहायला आलेले आहेत, खूप मोठी वस्ती इकडे तयार झालेली आहे। निसर्गाचं जे आपण येऊर हिल आहे ते येऊरच्या डोंगराला लागून असणारा हा प्रोजेक्ट असणार आहे। आणि जर आपण हॉलच्या ह्या साईडला आलो तुम्हाला इथं परत मोठं चांगलं प्रशस्त असं एक बेडरूम मिळतं, जे अनयूज अनटच असणारं आहे। आणि ह्या बेडरूममधनं पण तुम्हाला हवेचा फ्लो बाकी खूप सुंदर येतो आहे, कारण आपण हायर फ्लोअरला असल्यामुळे तुम्हाला याचा फ्लो खूप भारी येतो। त्याच्यानंतर जर समोर आपण अगदी बघितलं तर तुम्हाला येऊरचं डोंगर बाकी घरातनं ह्या बेडरूममधनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की तुम्हाला मिळतो आहे। हा जो रोड सध्या आपण बघतोय हा रोड भविष्यात तुम्हाला डायरेक्ट डीमार्टला कनेक्ट होणार आहे। त्याच्यामुळे इथून जर मेट्रोचा विषय आपण घेतला डोक्यात तर मेट्रोला तुम्हाला जायला बाकी इथून 15 मिनटं नक्की लागणार आहेत, पण ते रोड तुर्तास तरी अजून तयार झालेला नाही आहे। नंतर बेडरूमच्या आपण जर ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला एक कपाटासाठी खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा तुम्हाला ह्या बेडरूममध्ये नक्की मिळू शकते। आणि खूप सुंदर आणि चांगला नक्की हा फ्लॅट आहे। नंतर जर समजा ह्या बेडरूमच्या अपोजिटला आपण जर आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं जॅग्वार फिटिंगसहित दिलं गेलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण विचार केला तर इथं परत तुम्हाला इथे एक परत अशी मस्त मोठी चांगल्या पद्धतीची एक ड्राय बाल्कनी, जिथे तुमचं मशीन आणि कपडे वगैरे सगळे वाळव घालायचा तुम्हाला इथे जागा बाकी मस्त आणि चांगली नक्की मिळणार आहे। ज्या मंडळींना घोडबंदर रोड चालणार आहे, घोडबंदर रोड आवडतोय आणि जाण्या येण्याचा आपल्या स्वतःचं काही सुविधा आहेत,
त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे घर खूप चांगलं असू शकतं. नंतर ज्यावेळेला तुम्ही बेडरूममध्ये येता शेवटच्या, त्या बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही इमिडिएटली आलात तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं प्रशस्त नवं कोरं आणि अनटच ज्याच्यात जॅग्वारची फिटिंग केलेली आहे असं हे मिळतं. आणि नंतर पुढे आल्यानंतर ह्या साईडला आला तर हे तुमचं बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर ही पण खूप मोठी साईजचं बेडरूम तुम्हाला मिळते. आणि ह्या बेडरूमचा व्ह्यू बाकी अतिशय सुंदर आणि चांगला आहे, कारण तुमच्या घरामधनं ही जी शाळा आहे DGET कॉलेज आहे, हे कॉलेज तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते. पार्कवूड दिसतं, डीमार्ट दिसतं. आणि हा खूप सुंदर, हा पण एक रोड ऑलरेडी तयार झाला आहे जो तुम्हाला डीमार्टला हाही रोड आहे जो सुंदर. आणि समोर जर तुम्ही बघितली तर भविष्यात काहीच येणार नाही. हवा मात्र खूप चांगली लागते. समोर जे आहे हे तुम्हाला स्टेडियम आहे, स्टेडियमचं काम सध्या चाललेलं आहे. आणि स्टेडियम झाल्यानंतर तुम्हाला तुमचा व्ह्यू बाकी खूप सुंदर ह्या फ्लॅटमध्ये नक्की राहणार आहे. थोडंसं जर तिरकं आपण बघितलं तर तुम्हाला पुढे जर डोंगर म्हटलं तरी तो डोंगर पण दिसतोय एकदम क्लिअर. आणि इकडे ह्या साईडला जर बघितलं तर बाकीचे बिल्डिंग्स आहेत, पण तुमचा हा जो हवेचा फ्लो बाकी ह्या घरामध्ये खूप सुंदर आणि चांगला नक्की आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे जर परत तुम्हाला बघू शकता किती मोठी कपाटासाठी एकदम चांगली प्रशस्त अशी जागा पण दिली गेलेली आहे. अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. जर ज्या मंडळींना अशा पद्धतीचा फ्लॅट बघायचा आहे त्या लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आहे. याची जी किंमत आहे, हे आत्ता जे मालक आहेत ह्यांनी आपल्याला विकायला सांगितलेलं आहे. थोडंसं अर्जंट आहे, त्याच्यामुळे त्यांनी याची किंमत ठेवताना बाकी 95 लाख रुपीज ठेवलेली आहे. 95 लाखमधनं थोडंसं कमी होणार आहे. खूप मोठ्या अपेक्षा याच्यामध्ये नसणार आहेत, थोडासाच निगोशिएबल असणारा बाकी हा फ्लॅट आहे. ज्या मंडळीचं त्या पद्धतीचं बजेट आहे आणि ज्यांना नवंच घर पाहिजे, प्रशस्त कार्पेट पाहिजे, चांगला वेल नोन बिल्डर पाहिजे आणि जाण्या येण्याचं डीमार्ट तर जवळ आहेच आहे, जाण्या येण्याचं काही त्रास नसणार आहे, पण आपण ॲडजस्टमेंट करू, अशासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवतो, जेणेकरून तुमच्या पसंतीचा किंवा तुमच्या बजेटचा एखादा तरी फ्लॅट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून आमचे रोज तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर एखादं तरी आमच्याकडनं होण्यासाठी स्कोप मिळेल. किंवा जरी नाही ते झालं तरी ॲटलिस्ट मार्केट कोणत्या अँगलवरती आहे, कोणत्या एरियात गेलात तर काय आहे, कोणत्या गोष्टी कशा कशा आहेत त्या जरी बघितल्या तरी तुम्हाला माझ्याकडनं न घेता दुसऱ्याकडून घेताना पण तुम्हाला एक सपोर्ट मात्र नक्की मिळू शकतो. म्हणूनच आपण हे व्हिडिओचं काम रोजच्या रोज काही ना काय करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी पोहोचत राहाव्या. अशाच आमच्या व्हिडिओला प्रतिसाद तुमचा देत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.